आता व्यवस्थित वाटतं बरं दुकान चालू आहे मस्त बरं झालं दुकान म्हणजे आपलं चालू झाले रोज गाठीचं चालू आहे आज मागच्या 8 दिवस कसे होते? हा बंद होते कम्प्लीट काहीच नाही आम्हाला खायचं. हा होतं आम्ही थोडं म्हणून केला आम्ही जो आता या ठिकाणी जो राडा झाला मागच्या 8 हा. दिवसात त्याबद्दल काय वाटतं? त्यांनी जाता झालं ते झालं आता आपण ते काय बोलत विषय बोलत नाही हा. परत परत असं होण्यास एवढ्या बाकी काय चांगली गोष्ट आहे. सुरळीत चाललेलं आहे, व्यवस्थित आहे. मागच्या काही दिवसात किती नुकसान झालं? कशी मी आठवडाभर करीत होतो. आलंच ना आता आज चालू झालं ना, चांगलं झालं उलट. मागचा आठवडा कसा गेला? फेल गेला सगळा. घरी बसून काय खायचं काय राव ही झाल्यावर चालू ना आम्ही धंदा झाल्यावर धंदा केला काय विकतात? वडापाव वडापाव. खरं तर दुपारनंतरच लोक वडापाव खातात. खात्यात पण आम्ही सकाळी लवकर लावली होती बरं. असं बरं. संपलं आता चाललो घरी. नुकसान तर भरपूर झालं. आता ते काय आमचं आम्हालाच माहिती आहे. नुकसान भरपूर झाले पण आता गाव उघडले. सध्या परिस्थिती चांगली आहे. इथून पुढे तणावाचं वातावरण वगैरे आता तसं काय वाटत नाही. नाही 5-6 दिवस झालंय बंद आहे. हा. ते खरं आहे. हा. किती असं- नुकसान झालं? सांगा की मला. नुकसान तर भरपूर झालंय ना. बरं. हा, भरपूर नुकसान झाले. मागचे 5-6 दिवस कसे गेले? संकटातच गेले ना. संकटात. संकटातच गेले. व्यावसायिक म्हणून काय वाटतं? व्यावसायिक म्हणून असं वाटतं की जे सुरू झालं त्याबद्दल पहिलं शासनाचा धन्यवाद. जे मार्केटमध्ये जी परिस्थिती जी होती ती सुरळीत चालू होण्यासाठी चांगली गोष्ट झाली. मागचे 10 दिवस कसे होते? 10 दिवस म्हणजे सगळं शांत होतं वातावरण. काय चाललंय कोणाला समजत नव्हतं. बस किती नुकसान झालं? असं नुकसान असं खेळत नाही सांगता येणार. ही सांगण्यासारखी गोष्ट आहे. नुकसान किती झालं ते काय की नाही. काय झालं? काय झालं परिस्थिती शांत झाली ना. म्हणजे जे कोणाला काही सांगायचं होतं की जे व्यवहार होते सगळे ठप्प झाले. एकंदरीत परिस्थिती जी झाली किंवा हा. जो इतर राडा झाला हा. मागे वळून बघताना त्याकडे कसं बघता? मागे वळून बघताना म्हणजे हा उद्रेक हा हळूहळू झालेला काही एकदम झालेला नाही. हा. त्यामुळे असं सांगता येऊ शकत नाही की कशामुळे झालं काय झालं त्याच्यावर डिटेल सांगू शकत नाही की नक्की कशामुळे झालं. झालेला प्रकार वाईट होता. वाईटच होता की चांगला कसं म्हणता येईल. काका आज गाव उघडलेला आहे एक व्यावसायिक म्हणून काय नाही उघडलं चांगली गोष्ट झाली आणि मुळात कसं माहिती का आमचं गाव पहिल्यापासून 40 वर्षापासून कधी दंगली नाही घडल्या काय ना या 2 पोरांनी 2 उद्योग केले त्याच्यामुळं हे झालं. आता आमचं गाव पहिल्यापासून शांत आहे एकदम. कधी आमच्याकडे असलेली होत नाही आणि जागा गावातल्या गावातच पुढारी मिटवतात. हे काय आलं आता सध्या नवीन मुलं वगैरे आता सध्या हे आली नवीन रक्ते त्यामुळे असं झालं ना आता असं होतच ना आमच्याकडे. जमावबंदी 100% 100% काय नाही चांगली गोष्ट आहे ना व्यवसायाला. आज तुम्ही सांगा 10 दिवस झाले आज कम्प्लीट. आज सगळी कंडिशन डाऊन झाली ना. व्यापार लाईनच कम्प्लीट झाली. आता बघा राखी पौर्णिमा आहे. राखी पौर्णिमेचा आता जर अजून तो उघडलं नसतं तर राखी पौर्णिमेचा कम्प्लीट बेकारी झाली असती. धंद्याची बेकारी सगळीच बेकारी. एक तर लोकांना धंदे राहिले नाहीत खेडेगावात. एक तर हे झालं त्याच्यात हे असं म्हणल्यावर नुकसान होणार नाही त्याला इलाज नाही. केला आता रोज 30-40 हजार रुपये धंदा घेतो आम्ही. 4-5 लाख रुपयाचा धंदा पुरला नाही विक्री. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.